आता माझ्या सर्व लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची आस लागून बसलेली आहे. 6वा हप्ता प्रतीक्षा करून करून महिलांचे आशा तुटून जायची वेळ आलेली आहे. तरी पण महिलांच्या खात्यात 6वा हप्ता पडलेला नाही. त्याचे कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि पैसे आपल्या खात्यात कधी पडणार हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्याला ही माहिती पूर्णपणे मिळेल. बघा पूर्ण व्हिडिओ. सांगूया या व्हिडिओमध्ये की आपले खाते पैसे किती तारखेला पडणार, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. आता मी तुम्हाला खोटं काय नाही सांगत, एका चांगल्याच लोकमत न्यूजच्या याच्यानुसार सांगतो की पैसे आपल्या खात्यात का पडत नाहीत, कशामुळे पडणार आहेत आणि कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत हे पण सांगतो. अमरावतीमध्ये विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याने महायुती सरकार विक्रम मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले. लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केल्याचे महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो हप्ता कधी जमा होणार याची चर्चा तरंगात आहे. तुम्हाला पण तुमच्या पण गावात मी ऐकलं असेल की आता पैसे कधी पडणार, 6वा हप्ता कधी पडणार आपल्या खात्यात. सर्वांना या गोष्टीची प्रतीक्षा आहे की 6वा हप्ता कधी पडणार. 6वा हप्ता आता 2 महिने झाले तरी पण आपल्या खात्यात पैसे पडत नाहीत. काय कारण असू शकते याचं जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत या योजनेमध्ये 5 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता बाकीचे हप्ते कधी जमा होणार. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निवडून आले तर आपल्याला पैसे मिळणार का नाही मिळणार हे पण सगळ्याला वाटत आहे. पण असं काही नाही आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आता शपथविधी झाल्यानंतर लगेच आपल्या खात्यात जे पैसे आहेत आपले उरलेले ते सर्व पैसे आपल्या खात्यात पडण्यात येतील. तर जाणून घेऊया. जुलैमध्ये 2024पासून सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत मुदतीपर्यंत जिल्ह्यात 6,99,716 महिला पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांना खात्यात पैसे जमा झालेले आहेत. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्त्याची काही दिवसांची फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत 5 हप्त्याचे 7,500 रुपये जमा झाले असेल. तुम्हाला पण 7,500 रुपये आले की नाही व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. आले नसेल तर आपण लवकरात लवकर ज्याने आपला फॉर्म भरला आहे त्या व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीकडे आपण अशी पडताळणी करू शकता की आमचे पैसे का आले नाही बाबा, काय कारण आहे न येण्याचं असं विचारू शकता. दरम्यान आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देत येत नसल्याने निवडणुका संपादन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या सून लाडक्या बहिणींच्या खात्यात 6वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे. तुम्हाला पण लागलीच असेल, कारण सर्व महिलांना अशी आशा आहे की आता आपल्या खात्यात 1,500 रुपये येणार, 2,100 रुपये येणार. सर्वांना वाटतेच ना. आता 1 महिना झाला, 2 महिने झाले, किती दिवस असंच त्यांनी म्हणजे आश्वासन दिलं होतं का फक्त निवडून येण्यापुरतं की आता पुढे पण आपल्याला पैसे मिळणार असं पण त्यांनी सांगायचं होतं. मतं वाढण्यात असल्याची चर्चा. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहीण योजनेचे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये करण्यात असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपये होणार का अशी चर्चा बहिणींच्या रंगात आहे. दरम्यान या धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय होत अपेक्षित असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो 1,500 प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथं आमच्यासोबत मग एक धोका झाला खूप मोठा. 2,100 रुपये म्हणून आम्हाला 1,500 रुपये देणार का तू. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांत फटका बसण्याची शक्यता. दुसऱ्या योजनाचा जास्त काही लाडक्या बहिणींना काही गरजेचं नाही आहे मला वाटतं, कारण त्यांनी 1,500 रुपये 2,100 रुपये जे काय आहेत ते त्यांच्या खात्यात पडल्याने त्यांनी काही पण बोलणार नाहीत. कारण सर्व महिलांना आश्वासन दिलेले आहेत की तुम्हाला 2,100 रुपये पडणार, 1,500 रुपये नाही पडणार असं म्हणून सरकारने त्यांच्यासंगे गैरसमज करून घेतलेला आहे. काही गरज नव्हती अशा योजनांची, पण योजना अशी काढली तर आपण ती पूर्ण पण करावं. पुणेमध्ये गेल्या काही दिवसात दर्शनका दिली जात आहे. ओबीसी जागृत झाले. आता महिलांना देखील जागृत होत लागले आहेत. राज्यात 7,500 रुपये महिलांच्या हप्त्यात आले आहे. या पैशातून महिलांना भाजी, साडी विक्री असे व्यवसाय सुरू केले आहे. त्यामुळे महिलांना महायुतीचं मतदान करण्याचे ठरवले. आता कोणतेही सरकार आल्यावर ही योजना बंद करता येणार कठीण आहे. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती असली तरी या योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ज्येष्ठ पत्रकार राजकीय भाष्यकार नितिजा चौधरी यांनी सांगितलेले आहे. सोबायसुयोशीन आंतरराष्ट्रीय अभिमता विद्यापीठ व पुणे इंटरनॅशनल सेंटर PIC यांच्या वतीने 8वे दिलीप पांडगावकर स्मृती व्याख्यान पॉलिटेक्निक मार्केटिंग एवढ टॅब गव्हर्नमेंट
चेंजेस या विषयावर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्री रघुनाथ मालेश्कर, सियाबीन सोन, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाह मुजुमदार, कल्याण डॉक्टर रामकृष्ण रमण, ललिता पांडगावकर, अभयवेद या चौधरी म्हणाले, सर्वत्र सत्तावर गेले आहेत. निर्णय देशातील कोट्यावधी लोकांवर पिढ्यावर परिणाम करणारे ठरतात. उदाहरणार्थ मंडळ आयोगाचा निर्णय, त्यानंतर देशात ओबीसीची शक्ती वाढू लागली. त्यामुळे आज देशात ओबीसी मध्ये पंतप्रधान आहेत. राजीव गांधी यांनी शाहबाजने प्रकरणे दिले, देशाचा गदारोळ झाला. ती बाबतीत निर्णय प्रक्रिया धोरणदार काम करण्याची गरज असल्याचे त्याची सांगितले. डॉक्टर रामकृष्ण यांनी लाडक्या बहिणींचा मिळणारा 1500 रुपये लवकर 2100 रुपये होणार. मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या वर्षा निवासस्थानी स्वागत केले, आभार मानले. तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री महायुती जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणीला लवकरच 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचे असे जाहीर केले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड बहुमताने मिळाले आहे. त्या निवडणुकीत महायुतीला 235 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला 50च्या आकड्याही लोकांना आला नाही. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत गेम चेंजर ठरली ती लाडकी बहीण योजना. महायुतीत मिळालेल्या या महाविजयानंतर आज मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यास आणि शुभेच्छा देण्यास लाडक्या बहिणींना वर्षा निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी स्वागत करण्यात आभार मानले. तसेच त्यासाठी संवाद साधण्याची एक मोठी घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकर 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याची येतील असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विरोधकांच्या छातीत भरली धडधड. शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला या राज्यात इतिहास घडवला आहे. या राज्यात आपण गेले 2-2.5 वर्ष ते विकास कामे केली, ज्या कल्याणकारिता योजनेसाठी काम केले, यात सर्वात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विरोधकाच्या छातीत भरली आहे धडधड. यात काही लोक फिट येऊन पडले, काही लोक चक्कर येऊन पडले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना नाव लगावला. या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणीमुळे एक अद्भुत आणि देदीप्यमान विजय आपल्या महिला आहे. म्हणजेच विरोधी पक्ष नेता बनण्यात एवढे सख्य बाळही राहिले नाही. तुम्ही एवढं साफ करून टाका, अशा शब्दांनी मुख्यमंत्री शिंदेची आणि लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले. शिंदे पुढे म्हणाले, तुम्ही एवढे मतदान केले की संपूर्ण राज्यात लाडक्या बहिणीची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले. त्यांना सुधारले नाही, समजले नाही. ह्या चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. आपण तिथे मला शुभेच्छा घ्यायला असला तरी अभिनंदन करायला आलं तर की मी आपल्यासाठी एवढेच सांगतो की या लाडक्या बहीण भाऊ पाठीशी कायम उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला होता. सर्वसामान्य माझी लाडकी बहीण योजना कुटुंबाला काहीतरी हातभार लागावा हवा हे मनात ठेवून आम्ही ही योजना सुरू केली होती. सरकार सर्वसामान्य आहे. एवढेच नाही तर आता तुम्हाला देण्यात येणारे 1500 रुपये ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करण्यात आले. याचाही निर्णय आपण घेतला आहे असे यावेळी शिंदेंनी सांगितले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि मी सांगू इच्छितो की तुमचे पैसे, आपली शपथविधी झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याची शपथविधी झाली. त्यांनी शपथ घेतली की आपल्या खात्यात आपले पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यात 6वा हप्ता पण पडेल. 6वा हप्ता 1500चाच पडेल असं मला वाटत आहे. कारण सध्या तर 6वा हप्ता 1500चाच पडणार आहे अशी चर्चा चालू आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.